दंडोत प्रणाम. परमेश्वर जीवाच्या हितासाठी भल्यासाठी ज्याप्रमाणे अवतार घेतात तशा देवतासुद्धा अवतार घेतात आणि या देवता अवताराला विग्रह असं म्हटलं जातं. परमेश्वर ज्याप्रमाणे अवतार घेतात गर्भातून पतीत उठवण्यातून आणि दवडण्यातून, त्याचप्रमाणे देवतासुद्धा गर्भातून पतीत उठवण्यातून दवडण्यातून अवतार घेतात. परंतु देवता अजून एक प्रकाराने अवतार घेऊ शकतात, त्या म्हणजे रचून. परमेश्वर कधीच रचून अवतार घेत नाही, कारण त्यातून जीवाचं कोणत्याही भलं होत नाही, हित होत नाही, आणि म्हणून परमेश्वर रचून अवतार घेत नाही. त्याचप्रमाणे देवतेचे जे विग्रहाचे प्रकार आहे, म्हणजे अवताराचे जे प्रकार आहे ते 3 आहे: ज्ञानविग्रह, अज्ञानविग्रह आणि शाब्दग्ध विग्रह. ही अत्यंत महत्त्वाची एक अशी गोष्ट आहे देवतेकडं, का देवता अव्यक्तातून ब्रह्मांडास्ता होतात आणि या ब्रह्मांडास्तेपासून ब्रह्मांडास्ता होत नाही, ब्रह्मांडास्तेपासून विग्रह होतात, या विग्रहापासून विग्रह होत नाही. त्याचप्रमाणे आपल्या शरीरामध्ये असलेल्या पिंडस्थ आहे, त्या पिंडस्थातून परत पिंडस्था कधीच होत नाही. म्हणजे देवतेला अत्यंत मर्यादा आहे, तसं परमेश्वराचं नाही. परमेश्वराकडून अवताराकडून भरपूर अवतार होऊ शकतात आणि हे जीवाच्या हितासाठी भल्यासाठीच या देवताचं सुद्धा जे स्ट्रक्चर आहे ते परमेश्वर पूर्णपणे वापरतात. कारण जीव उद्धारण्याच्या या सिस्टममध्ये, या व्यसनामध्ये ह्या देवतेकडूनच परमेश्वर काम करून घेतात आणि जीवाचा उद्धार करतात. देवतेमध्ये आणि परमेश्वरामध्ये नेमका हा आपला जो फरक आहे हे जर आपण समजून घेतला तर आपोआपच देवता भक्तीपासून किंवा देवतेपासून आपण तुटून अनन्यभावी परमेश्वराला शरण जाऊन आपलं हित आपण करून घेऊ शकतो. म्हणून यातलं हे जे मर्म आहे ते आपण समजून घ्यावं आणि परमेश्वराला अनन्यभावी शरण जाऊन परमेश्वराचीच भक्ती करावी आणि आपलं हित साधून घ्यावं. दंडोत प्रणाम, दंडोत प्रणाम.